आणि महार आणि तारार आणि जे वारसदार जर शांत बसत असतील आणि तो आवाज जर मी जनतेसमोर मांडलाय, माझी काय चूक आहे? राज्य शासनाला मी एक अल्टिमेट देतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून की येणाऱ्या 1 वर्षाच्यात राज्य शासनानं जीर्णोद्धार करण्यास घ्यावा. जर यांना जमलं नाही तर 1 वर्षानंतर शिवसेना अक्षरशः आम्ही लोकवर्गणी लोकसहभागातून तो जीर्णोद्धार शिवसेनेच्या माध्यमातून करून परत या स्वराज्याची माणसं त्याच औरंगजेबाला नेस्त नाबूद करायला आणि गाडायला तयार आहोत महाराष्ट्र राज्यातील जनता. पण तुम्ही फुलं वाहून काय मिळवलं? शिवसेनेची ताकद आहे तशी जिवंत ठेवण्याचं काम शहर प्रमुख या नात्यानं मी प्रामाणिकपणे करत आलो. तुम्ही कोल्हापूर शहरातल्या कानाकोपऱ्यात कोणालाही विचारलं, कोणालाही, मी म्हणतो त्याला नव्हे, कोणालाही, सन्मान्य उद्धव साहेबांनी कोणालाही विचारावं कोण रे योग्य आहे, तुम्हाला 10 मधली 5 नाव तरी माझं 100% घेतील असं मला खात्री आहे. म्हणून एकंदरीत काम करताना शिवशक्ती भीमशक्ती नावाची संकल्पना, अहो तुम्ही दुसऱ्याला बात करायला गेला, तुम्ही स्वतः पण पाहता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली जी घोषणा दिली ती घोषणाच अशी होती की जय भवानी जय शिवाजी, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा. इथून पुढच्या कालावधीमध्ये काय घटना घडतील माहिती नाही. कोल्हापूरचं समाजकारण, कोल्हापूरचं राजकारण, कोल्हापूरचं क्रीडा विश्व, या सगळ्या गोष्टी ज्या ज्यावेळेस चालू असतात त्यावेळेस कोल्हापूरमध्ये एक चर्चेचं नाव सातत्यानं समोर असतं आणि ते म्हणजे रविकिरण इंगवले. रविकिरण इंगवले म्हणजे सर्वसामान्यांसाठी रस्त्यावरती उतरणारा कार्यकर्ता, जे मनात आहे ते थेट बोलणारा, कुठलीही भिडभाड न बाळगता, हातचं राखून न ठेवता, जे पटलं नाही ते सरळ बोलणारा. एवढंच नव्हे तर सध्याचं राजकारण जे आहे त्या राजकारणावरती सडेतोड रीतीनं भाष्य करणारा. आतापर्यंत रविकिरण इंगवले याच माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आले. या वाढदिवसाचं औचित्य साधून पुन्हा एकदा रविकिरण इंगवले यांच्या व्यक्तिमत्वाचा नव्यानं शोध घेण्याचा थोडासा आपण प्रयत्न करू आणि त्याचं निमित्त आहे आज TV नेक्स्ट मराठीवरती वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याबरोबर साधलेला हा संवाद. रविजी नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या TV नेक्स्ट मराठीकडून आणि तुमच्या असंख्य कार्यकर्त्यांकडून मनपूर्वक वाढदिवसाचा शुभेच्छा. आत्तापर्यंत आता एक नवीन वर्षाला आपण सुरुवात करीत आहात. आत्तापर्यंत झालेलं आयुष्य किंवा आत्तापर्यंतचे वाढदिवस कसं बघताय सगळं मागच्या जीवनाकडे? माझ्या मित्र परिवारांनी लोकसहभागातून लोकवर्गणीतून हा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की लढत राहिलं पाहिजे आणि वाढदिवसाचं औचित्य लढण्यासाठी नाही, वाढदिवसाच्या माध्यमातून त्यांना समाजात किंवा कोल्हापूर शहरात हे नाव कायमपणे जिवंत राहावं, लक्षात राहावं आणि कार्यकर्ता म्हणून मनामनात लोकांच्या मनामनात ठसा उमटवण्यासारखं राहावं, यासाठी त्यांनी केलेला हा वाढदिवस नावाचा एक छोटासा प्रयत्न मी समजतो. प्रेम करणाऱ्या लोकांच्यामुळं, मित्रांमुळं आणि जनतेच्या आशीर्वादामुळे आज एक सुस्थितीत आपली गाडी रुळावर सुरू आहे असं समजू. येणाऱ्या कालावधीत किंवा येणाऱ्या कालखंडात जे काय असेल, जे काय विधिलिखित असेल ते असेल. येणाऱ्या काळाच्या अगोदर बघण्याच्या ऐवजी सध्याच्या सद्य परिस्थितीकडे आपण बघत आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करू. सध्याचं जे काही राजकारण आहे त्या राजकारणाकडे बघताना रविकिरण इंगवलेंना चीड वाटते, काय नेमक्या भावना आहेत? सध्याच्या परिस्थितीत फोडाफोडीचं राजकारण असेल, गुंतागुंतीचं राजकारण असेल, युगपुरुषांच्यावर, राष्ट्रपुरुषांच्यावर टीका टिप्पणी, चेष्टा मस्करी, कोण काय बोलतं याकडे सर्वांचं दुर्लक्ष, कायदा एकाला एक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रामाणिकपणानं सांगायचं झालं, घडलेल्या घटना ह्या निंदनीय आहेत, पण समाजासमोर उपस्थित असलेले प्रश्न जनतेने बघितलेल्या व झालेल्या निवडणुका व राजकीय भूगर्भामध्ये कोल्हापूर शहर असेल किंवा महाराष्ट्र राज्य असेल, ह्या भूगर्भामध्ये असलेला असंतोष जनतेनं दाखवून द्यायचं ठरवलं होतं. पण दुर्भाग्य, खुलेपणानं बोलू शकत नाही, पण दुर्भाग्य. पण भविष्यामध्ये
या सर्व घटनेत, या सर्व न्याय व्यवस्थेमध्ये, या सर्व मतदान व्यवस्थेमध्ये जर बदल झाला तर तुम्हाला राजकारण पुन्हा एक वेगळ्या पटलावर दिसेल. रवीजी, आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते असतात, अनेक तरुण असतात. तुम्हाला काय वाटतं की एक तरुण म्हणून कार्यकर्ता सध्या काय राजकारणामध्ये बघत आहे? एकंदरीत माझा स्वतःचा जर विषय विचारला, म्हणजे माझं इंडिव्हिज्युअल, भारत देशातील प्रत्येक तरुणानं हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून जागावं. आता याचा अर्थ कोणी वेगळा काढून, याचा अर्थ आम्ही कोण मुस्लिम द्वेषी आहोत का, किंवा अन्य धर्माचा आम्ही द्वेष करतोय का, असं काय नाही. जिहादी प्रवृत्ती व आतंक प्रवृत्ती याला विरोध करणे सगळ्या जगाला भेडसावणारा हा प्रश्न आहे. सगळ्या जगभर सुरू आहे. कशाबद्दल दुसऱ्याच्या धर्मावर दगड मारता, आणि समजा हिंदुत्ववादी कार्यकर्ते कोणतरी चुकीची गाणी लावत आहेत, कशाला दुसऱ्याला त्रास देण्यासारखं आपण वागा. मुळात आपल्या धर्माचा प्रचार आणि आपल्या धर्माचा प्रसार करताना जर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि हिंदू जनसंख्या जर कमी पडत असेल तर दुसऱ्या धर्माला दोष देण्यात काय अर्थ आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे मी कोणाची टीका टिप्पणी करत नाही. 350 वर्षापूर्वीपासून त्यांच्या अंगावर एक पठाणी ड्रेस आहे, महिला बोरका परिधान करतात. अगदी कोणाच्याही हिंदू धर्मातल्या कुठल्याही व्यक्तीकडं ज्यावेळी पैसा येतो त्यावेळी मग त्या हायफाय लाईफ जगायला सुरुवात करतात. फ्लॅट, प्लॉट, बंगला, अमुक तमुक. पण मुस्लिम समाजातला तरुण आणि मुस्लिम समाजातली तरुणी आणि वयोवृद्ध नागरिक आणि वयोवृद्ध महिला पहिला धर्म जोपासतात आणि मग आपला बंगला. पण आपल्या धर्मात ही संकल्पना ज्या दिवशी नांदेल त्या दिवशी हाच भारत देश इस्रायलसारखा स्ट्रॉंग, हेच हिंदुस्थान इस्रायलसारखं स्ट्रॉंग व्हायला वेळ लागणार. पण आम्ही ते छोटासा प्रयत्न करत असतो. म्हणून एकंदरीत काम करताना शिवशक्ती भीमशक्ती नावाची संकल्पना ही नुसती बोर्डावर नको, आत्मसात करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, धर्मवीर संभाजीराजेंचं योगदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून, नजरेसमोर ठेवून लिहिलेलं संविधान, जय श्रीराम असेल, जय श्रीकृष्ण असेल, जय भवानी, जय शिवाजी असेल, जय भीम असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आत्मसात करणं हीच काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली जी घोषणा दिली ती घोषणाच अशी होती की जय भवानी जय शिवाजी, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा दिली. ही किती लोकांना माहिती आहे, किती लोकांना माहिती नाही. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. तरुणांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. नुसतंच बोलो रे बोलो जय भीम बोलू नको, नुसतं जय भवानी जय शिवाजी नको. ह्या शिवशक्ती भीमशक्तीची सांगड घातली तर ह्या भारत देशाचं राजकारण, अर्थकारण, समाजकारण, हिंदुस्थानाचं नाव या जगभरात जाणार. पुन्हा या जगावर भारतवर्षच राज्य प्रस्थापित करण. सनातन धर्म हा कुणावरही अन्यायकारक नाही. सनातन धर्मानं कधीही दुसऱ्याची विटंबना करणे असलं कधीच काय केलं, किंवा सनातन धर्मानं जोर जबरदस्तीनं धर्मांतर कधीच कोणाचं केलं नाही. सनातन धर्म ही व्याख्या इतर धर्मियांपेक्षा फार वेगळे, सहिष्णुता बाळगणारा हा धर्म आहे. पण सध्याच्या राजकारणामध्ये सध्याची आतंकी परिस्थिती, सध्याची जिहादी परिस्थिती, बांगलादेशची परिस्थिती, केरळमध्ये काय चालू आहे ते, किंवा अन्य राष्ट्रांमध्ये काय चालू आहे, ह्या जर घटना आपण एकत्रित करून एक संघ करून पाहिल्या तर ह्या आपल्या देशाला हिंदुत्ववादी राष्ट्र संबोधण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी निर्मिती केली, 18 पगड जाती 12 बलुतेदार, त्यांना प्रथम स्थान द्या. म्हणजेच शिवशक्ती भीमशक्ती ही सगळीजणी एकत्र तुम्ही आला तरी घडू शकते. भगवान गौतम बुद्ध कोण होते? क्षत्रिय होते. सम्राट अशोक कोण होते? अनुयायी जरी झालेले तर ते राज्यकर्ते होते. जर गौतम बुद्ध क्षत्रिय असतील तर ते सगळ्यांचेच आहेत. ते फक्त दलितांचे नाहीत, ते सगळ्यांचे आहेत. त्यांचे विचार हे अहिंसावादी राहावा, हिंसावादी राहू नका, ही संकल्पना होती.
माझा प्रश्न एकेकांना काय असतो, म्हणजे मला जे वाटतंय ते मी बोलतो. कोण औरंगजेबाच्या कबरीवर फुलं व्हायला जातं? कोण असतील ते XYZ, मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही. फुलं व्हावा, नाहीतर त्या औरंगजेबाला परत उठवून बसा. परत या स्वराज्याची माणसं त्याच औरंगजेबाला नेस्त नाबूद करायला आणि गाडायला तयार आहोत आम्ही, महाराष्ट्र राज्यातील जनता. पण तुम्ही फुलं वाहून काय मिळवलं? अहो, ज्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या, प्राचीन काळातील मूर्त्या, 5,000-6,000 वर्षापूर्वीच्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या तालिबानी संघटनेने जिहादी प्रवृत्तीच्या मुस्लिमांनी नव्हे, जिहादी प्रवृत्तीच्या मुस्लिमांनी, आतंकवाद्यांनी ज्यावेळी ती मूर्ती हँड रॉकेटनी, तोफगोळींनी फोडून टाकल्या, सगळं जग बघत होतं. मग भगवान गौतम बुद्धांची आस्था आता कुठे गेली? औरंगजेब हा सेम कॅटेगरीतला माणूस होता. बापाला नजर कैदेत ठेवून गादीवर बसणारा राज्यकर्ता होता. सख्या भावाला ठार मारून गादीवर बसणारा राज्यकर्ता होता. ह्या औरंगजेबानं आयुष्यामध्ये कुठली लढाई लढली हो? मला तर काय वाटत नाही कुठली माझ्या तर काय वाचनात नाही. हो बाबा, औरंगजेब आता गेला, 50 सैनिक घेतली आणि 50 जणांनी 500 जणांना कापून काढली. इतिहासात नोंद दाखव. फक्त जिहाद, इस्लाम खतरे में, इस्लाम स्थापन करायचा या नावाखाली केलेली सगळे आतंक आहे. आणि औरंगजेब हा आतंकवादीच होता आणि त्या आतंकवाद्याला फुलं व्हायला जाणे म्हणजे किती योग्य आहे? तुम्ही मगाशी रवीजी बोलत असताना तुम्ही इस्रायलचा उल्लेख केला की इस्रायल स्ट्रॉंग झालं आणि तुम्ही त्या आंतरराष्ट्रीय राजकारणावरती प्रकाश झोत टाकला. परंतु इस्रायलपेक्षा सध्या जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे एकेकाळी कोल्हापूर या शिवसेनेचा बाले किल्ला, या ठिकाणी आमदार 2 खासदार होते, पण सध्याची जी काही परिस्थिती शिवसेनेची आहे त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? मुळात काय राजकारणी फोडाफोडीचं सुरू झालं, राजकारणाची दिशा बदलली, आमदार खासदार कोण फुटले कोण गेले हा त्यांचा विषय. इथून पुढच्या कालावधीमध्ये काय घटना घडतील माहिती नाही, पण एकंदरीत जरी फुटलेली असली तरी शिवसेना हा पक्ष नसून शिवसेना ही तळागाळातल्या लोकांनी वज्रमुठाची एक संघटना असं मला वाटतं. सन्माननीय उद्धवजींचा जर स्वभाव आपण पाहिला, त्यांचा नम्रपणा पाहिला, मी माझ्या आयुष्यात 1-2-4 वेळेस त्यांच्या समोर बसलो. त्यांना कदाचित माहीत पण नसेल हा कोण, म्हणजे मी, पण बघितल्यानंतर एक त्यांच्या बसण्याची पद्धत, त्यांच्या वागण्याची पद्धत, पण त्यांना कोणी धोका दिला असेल. आता समजा मला कुठला विषय पटला नाही, मला तिकीट नाकारलं होतं, पण मी काय सोडून पळून गेलो नाही. का नाकारलं, कशाबद्दल नाकारलं, आणि ज्यांनी नाकारलं, ज्यांच्यामुळं नाकारलं, त्यांची आज अवस्था काय झाली मी सांगायची काय गरज नाही. आज अवस्था काय त्या लोकांनी, मी काय नाव घेत नाही कोणाचं, पण काय परिस्थिती आहे. अहो, तुम्ही दुसऱ्याला बात करायला गेला, तुम्ही स्वतः पण बात झाला. काय गरज होती करायची? एका शिवसेनेच्या शहराच्या तिकिटाला डावललं म्हणून त्याचा परिणाम अगदी पन्हाळापासून ते दक्षिणपर्यंत पोचला. शिवसेनेची सगळी मतं फुटली. का तर शहराचं देखील तिकीट डावललं गेलं, शहरात पण तिकीट कापलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, राजकारणाची खेळी सगळ्यांची चुकत गेली, बघण्याचा दृष्टिकोन चुकत गेला. पण इथून पुढं भविष्यामध्ये सुधारणा व्हावी, कारण शिवसेना पक्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षामध्ये सद्य परिस्थिती एक 4 टर्म निवडून आलेला कोण नगरसेवक सध्या नाही. मी सलग 20 वर्ष निवडून आलेलो आहे. माझी पत्नी एकदा 20 वर्षामध्ये 7 वर्ष मी शहर प्रमुख म्हणून काम केलं. शेकडो तरुण आणि शेकडो तरुणी बाहेर काढल्या शिवसेनेच्या माध्यमातून. कशासाठी? की आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवायला. पण हा मुद्दा वरपर्यंत पोचवणारी माणसं, म्हणजे आपण ॲडली म्हणतो, ॲडली म्हणून काम करणारी ही लोक जर चांगली नसतील तर त्याला मी तर काय करणार. माझी विनंती आहे माझ्या वाढदिवसाच्या माध्यमातून, आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सन्माननीय उद्धवजींना कपॅसिटी असणारी माणसं निर्माण करायला पाहिजे. मी सांगतोय म्हणून ह्याला तिकीट द्या नाही, रवी इंगोलेनं सांगितलं म्हणून त्यांना तिकीट द्यायचं नाही.
खरोखर ज्याला तिकीट द्यायचं आहे तो खरोखर केपेबल आहे का, याची शहानिशा सन्माननीय उद्धवजींनी स्वतः आत्मपरीक्षण त्यांचं करावं त्या लोकांचं, आणि ती निवड करावी. भले इथून पुढे तिकिटाचा असेल, जिल्हा प्रमुख पदाचा असेल किंवा अन्य कोणते राजकीय घडामोडी असतील. सध्याच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये आपण कोल्हापूरचा जर विचार केला तर शिवसैनिकांच्या मध्ये थोडीशी उदासीनता जाणवते, कुठंतरी मरगळ आल्यासारखी जाणवते. त्यांना पुन्हा नव्यानं प्राणवायू फुंकण्याची गरज आहे असं वाटतंही रवी किरण गवळींना. कसं साहेब, ज्यावेळेस सत्ता असती म्हणजे थोडक्यात असतील शिथं तर जमतील होतं, पण शिवसेनेची परिस्थिती तशी मला जाणव मरगळा येणार असं नाही. कोणा कोण इकडं कोण तिकडं, कोण असा म्हटला कोण तसा म्हटला, कोणाला काय व्हायचं आहे, कोण स्वतःला पुरोगामी समजतो, कोण स्वतःला हिंदुत्ववादी समजतो, कोणाचं काय चालले ताळमेळ नाही. पण शिवसेनेची ताकद आहे तशी जिवंत ठेवण्याचं काम शहर प्रमुख या नात्यानं मी प्रामाणिकपणे करत आलो. तर मी कोल्हापूर शहरातल्या कानाकोपऱ्यात कोणालाही विचारले, कोणालाही, मी म्हणतोय त्याला नव्हे, कोणालाही, सन्मान्य उद्धव साहेबांनी कोणालाही विचारावं कोण रे योग्य आहे. तुम्हाला 10 मधली 5 नाव जरी माझं 100% घेतील असं मला खात्री आहे. आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, शहर प्रमुख म्हणून आपल्यावरती देखील जबाबदारी आहे. त्यात अनुषंगाने काय पावलं किंवा काय बांधणी करायचं सुरू आहे किंवा कसं काय प्लॅन ठरवलं? प्रयत्न आमचा कसा आहे, सभागृहामध्ये किमान 10-15 नगरसेवक शिवसेनेचे असावेत, हा पहिला प्रयत्न. पण साम दाम दंडभेद, दाम आमच्याकडे सध्या कमी आहे. ज्यांच्याकडे सत्ता त्यांच्याकडे दाम, आणि त्या दामाच्या जोरावर आणि त्या मशीनच्या जोरावर जर कोण ताकद लावणार असतील तर ते वाईट आहे. जर विधानसभेचं तिकीट आम्हाला इथं दिलं असतं, मला, मी का अतिशोक्तीनं सांगतोय किंवा गमेंट्यानं सांगतोय असं नाही, जर दिलं असतं कदाचित तर 100% EVMवर मात करून निवडून येऊन दाखवलं असतं. जे EVM सेटअप असते की नाही, ते सेटअपचा अंदाज देखील चुकला असता. विचार करून बघा, राजेश लाटकर जर 82,000 मतं घेत असतील तर कोल्हापूर शहराचा इतिहास असा आहे की गावठाण एरियातलाच लोकप्रतिनिधी चॉईस करतात. गावठाण एरियामध्ये आम्ही मोडतो, शिवायपेठ असेल, मंगवापेठ असेल, बुधवारपेठ असेल, शनिवारपेठ असेल, रविवारपेठ असेल, पण गावठाण एरियातला का, तर इथं दाट वस्ती आहे. इथल्या वस्त्यांमध्ये, इथल्या नागरिकांमध्ये, इथल्या महिलांमध्ये नसानसामध्ये हिंदुत्व पण आहे आणि जागरूकता पण आहे. मतदान कोणाला करायचं हे मी सांगून ती मतं देत नाहीत, त्यांना योग्य वाटलं तर मतं देतात. आणि हा गावठाण एरियातला कॅन्डिडेट जर त्यांनी दिला असता तर आज चित्र वेगळं असतं. आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला 6 आमदार होते, त्यात एक आमदार तरी आमच्या शिवसेनेचा दिसला असता. आणि उलट दिशेने मी असंही म्हणतो तर कोणालाही द्या पण शिवसेनेला घ्या. याचा परिणाम वाईट झाला. आज आम्हाला नुसतं लढावं लागतं आणि 100% लढणार. सन्माननीय उद्धव साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं मातोश्रीवर, त्यावेळी त्यांच्या तोंडातून शब्द आला की कोल्हापुरात आल्यानंतर मला ताट मानेनं महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायला मिळेल का, तुम्ही किती ताकदीनं आहात. मी काय तिथं बोललो नाही. ज्या दिवशी उद्धव साहेब कोल्हापुरात येतील किंवा येणार आहेत असं ज्यावेळी समजेल त्यावेळी 100% त्यांना आम्ही कोण आहोत, कोल्हापूर शहराची शिवसेना ही नक्की दाखवून देऊ. कारण ताट मानेनं त्यांना महालक्ष्मी मंदिराजवळ नेणार आणि नतमस्तक ते होतो म्हटली. आणि जसे 6 आमदार होते ते 6 आमदार मिळवण्यासाठी आपण काय करावं याची ते आम्हाला दिशा दाखवणार आहे. पण ती कधी येतात मी याची वाट पाहतो. ज्यावेळेस ठाकरेंचा विषय येतो त्यावेळेस तुम्ही थोडंसं भावनिक होता, मोकळेपणानं बोलता. म्हणजे काही दिवसांपूर्वी अगदी आदित्य ठाकरे कोल्हापूरमध्ये होते त्यावेळेस या ठिकाणी आले होते, याच कार्यालयामध्ये जिथं तुम्ही बसलात तिथं बसले होते, तुमच्याशी मनमोकळेपणानं गप्पा मारल्यात. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे सगळ्याच विरोधकांना आपल्या अंगावरती घेत आहेत, वेगवेगळ्या परीने त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला, पण तितक्याच पद्धतीनं ते उसळी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एक सामान्य शिवसैनिक म्हणून शीर्ष नेतृत्वाकडे तुम्ही कसं बघता, विशेषतः उद्धव ठाकरेंच्या? कसं साहेब, भाजपचे ज्यावेळी 2 खासदार होते पूर्वी, त्यांनी आता देश ताब्यात घेतला. आता आमच्याकडे काहीच नाही, पण आम्ही शून्य नाही.
भविष्यामध्ये पुन्हा हा पक्ष जोरदार उभारी घेणार. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना ही तळागाळातली सर्वसामान्य लोकांनी, हिंदुत्ववाद्यांनी, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांनी स्वीकारलेली संघटना. त्यामुळे याचा अस्त होणं फार अवघड आहे आणि अस्त करणाऱ्यांनी फार पराकाष्ठा करायला पाहिजेत, कदाचित ती संपून जाते. छत्रपती ताराराणींच्या बाबतीमध्ये एक पोस्ट होती समाधीच्या बाबतीमध्ये, काय मांडायचं होतं, काय खतखत आहे? छत्रपती ताराराणींची समाधी स्थळ म्हणजे समाधी स्थळाचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी जे काय आता सुरू आहे त्या विषयावर मला असं म्हणायचं होतं की महाराणी ताराराणी हे महाराष्ट्र राज्याच्या नुसत्या अस्मिता नाही, त्या कोल्हापूर शहराच्या करवीर संस्थांच्या अस्मिता आहे. त्यांच्या समाधीसाठी महाराष्ट्र राज्य शासनानं काय केलं किंवा काय करणार? महाराष्ट्र राज्य शासनाकडं आम्ही जर म्हणायचं आहो ती बांधा घेऊ, समाधीचा जीर्णोद्धार करा घेऊ, तो अखंड महाराष्ट्र राज्याचा अपमान आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुढे करून त्यांच्या नावाचा मताचा जोगवा मागून राज्य सरकार स्थापन केलं आणि त्यांच्या परिवारातील, त्यांच्या वारसातील महाराणी ताराराणींचं जर समाधीस्थळ दुर्लक्षित असेल तर याला जबाबदार राज्य शासन पण आहे आणि वारसदार पण आहे. इंगोले सरांचा मी मुलगा, इंगोले सरांच्या देहांतानंतर त्यांचा विचार किंवा त्यांचं एक नाव जपण्याचं काम मी केलं. मी त्यांच्या नावाचं प्रवेशद्वार केलं, कैलासवासी विष्णुपत इंगोले प्रवेशद्वार. फिरंगाई सांस्कृतिक हॉल त्यावेळी बांधण्यात आला सरांच्या आधिपत्याखाली. का केले? गोरगरिबांना तिथं जावळ बारसं अमुक तमुक विनाशुल्क करण्यात यावं. सांगण्याचं तात्पर्य सांगू, जर इंगोले सरांचा एका वार्डातला मुलगा नगरसेवक असताना, स्थायी समिती सभापती असताना इंगोले सरांचा मुलगा, आम्ही शून्य आहे या पृथ्वीवरच, आम्ही शून्य आहोत, आणि महाराणी ताराराणीचे वारसदार जर शांत बसत असतील आणि तो आवाज जर मी जनतेसमोर मांडलाय, माझी काय चूक आहे? 100% माझी चूक मी स्वीकारतो. अहो तुम्ही गप का? वारसदार गप, खासदार गप, आमदार गप, राज्य शासन गप. आणि त्यासाठी जर आम्हाला आंदोलन करायला लागत असेल, राज्य शासनाचे डोळे उघडण्याचं आम्हाला काम करावं लागत असेल, तरी आमचं दुर्भाग्य नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची स्थापना केली, जी संकल्पना तयार केली, त्याचं दुर्भाग्य आहे. आणि जर राज्य शासनानं हे बांधून नाही दिले, या समाधीचं जीर्णोद्धार चांगल्या पद्धतीचा करून दिला नाही, तर मात्र शिवसेना शहर, कोल्हापूर शहराच्या माध्यमातून राज्य शासनाला मी एक अल्टिमेट देतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून की येणाऱ्या 1 वर्षाच्यात राज्य शासनानं जीर्णोद्धार करण्यास घ्यावा. 5-2-2 खाली तुम्ही काम चालू करा, जसं त्या केशवराव भोसलेचं काम चालू केलं तसं 5-2-2 खाली करू दे, पण त्याचं तातडीनं काम करावं. आणि जर यांना जमलं नाही तर 1 वर्षानंतर शिवसेना अक्षरशः आम्ही लोकवर्गणी, लोकसहभागातून तो जीर्णोद्धार शिवसेनेच्या माध्यमातून करून जाऊ आणि महाराष्ट्र राज्याला एका नवीन वळणावर नेऊन दाखवू की शिवसेना लोकवर्गणीतून काय करू शकते. रवीजी, आपण वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयांवरती बोललो, राजकारणावरती बोललो, सध्याचं राजकारण बोललो, क्रीडाविषयी तुमच्या मनामध्ये असणारी खतखत, या सगळ्या गोष्टी बोललो, हिंदुत्वाविषयीचे तुमचे विचार या निमित्तानं जाणून घेतले. नवीन वर्षामध्ये आता एक पाऊल टाकताय, काही संकल्प आहेत मनामध्ये, काय करायचं आहे? काय संकल्प वगैरे काय नाही, काय प्रत्येक दिवस मी आलेलं काम, येणारे लोक कोण असतील ते, आपली दिनचर्या, आपला परिवार, हे ह्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यात कुठल्या भावना नसतात. राजकारणाचे वेळी राजकारण, आता जे तुमच्यावर बोलतोय ते इथून गेल्यानंतर वेगळं विषय चालू. दर 10 मिनिटाला वेगवेगळ्या क्षेत्रातला माणूस गाठ पडतो, वेगवेगळ्या क्षेत्रातली उत्तरं देत राहणे, आपली दिनचर्या चांगली सांभाळणे, सकाळी देवदर्शन चांगलं करणे, देवाची आराधना करणे, कुटुंबासाठी एक चांगलं सौख्य मागणे, या व्यतिरिक्त आयुष्यात काय आता इच्छा आकांक्षा नाहीत. आणि जे असेल, जे मिळणार असेल ते परमेश्वर देईल, विधी लिखित नसेल तर राहू दे, पण
संघर्ष हा चालू राहणार. तर संघर्ष योद्धा या टॅगलाईनवरती त्यांनी ही मुलाखत किंवा हा संवाद संपवत आहेत. सगळ्याच गोष्टीवरती मी सुरुवातीलाच सांगितलं की रवी किरण इंगवले हे नाव म्हटलं की हातचं न राखून ठेवता मनामध्ये जे आहे ते स्पष्टपणे बोलणार, कुठल्याही प्रकारची आडभिंत ठेवायची नाही. निमित्त होतं वाढदिवसाचं, पण वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असताना त्यांचा अस्वस्थपणा, सामान्यांसाठी असणारं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ही त्यांची तळमळ, आणि त्याच पद्धतीनं ज्या पक्षामध्ये मी राहतोय त्या पक्षाने मला काही देवो अथवा न देवो पण माझी निष्ठा मात्र त्या पक्षावरती राहील. आणि जाता जाता ते बोले आमचं शीर्षस्थ जे नेतृत्व आहे उद्धव ठाकरे ते ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये येतील त्यावेळेस ताठ मान करून ते येतील, असं काहीतरी माझ्या हातातून घडावं ही अपेक्षा त्यांची आहे. आणि मागणं काहीच नाही, जे काही विधी लिखित आहे ते होतच राहील. आयुष्यात संघर्ष मात्र अटळ आहे. तर याच संघर्ष योद्ध्याला पुन्हा एकदा TV नेक्स्ट मराठीकडून आणि असंख्य हितचिंतकांकडून आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.